ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉग मध्ये. ते कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर आज भोगी आहे. भोगी व मकर संक्रांतीच्या सर्वात आधी माझ्या सर्व बहिणींना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, माझा शृंगार करायचं काहीच नव्हतं, कारण माझ्याकडं काहीच दागिना वगैरे नाहीये काहीच. हे सगळं माझ्या आईची कृपा आहे म्हणायचं. की आईनं मला साडी वगैरे घेतलेली आहे आणि हे जे मेकअप आहे ते मी स्वतः घेतलेला आहे. खरं तर ही ज्वेलरी सगळी अनुष्काला घेतली मी, आणि तिची गॅदरिंग आहे त्यामुळे मी तिला म्हणजे तिचे 2-3 गाणे आहेत त्यामुळे मी हे सगळं खरेदी केलंय. हो का, मेकअप किट घेतली, हे गळ्यातलं घेतलंय, हे वरच एक चॉकर घेतलाय, हे बघा हिरव्या बांगड्या घेतल्यात, नाकातली नथ कशी वाटते सांगा. हे नवीन निघाली आता डिझाईन, कशी वाटायली कमेंट करून सांगा. आणि अनुष्काला आणखीन एक हार घेतलाय मी, हे बघा, हे बघू शकताय, असा एक हार घेतलाय तिला गळा भरून पूर्ण, आणि हे पण तिला देणारच आहे युपीला वगैरे सगळं. आणि मला काहीच करायचं नव्हतं तरी पण म्हणलं कसं आहे, माणसाचा जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. आणि संक्रांतीचा सण म्हणजे प्रत्येक वर्षी एकदाच येतोय का बार बार येत नाही. आणि नवरा मेला नसून जिवंत आहे, त्यामुळे मी हे सगळं म्हणजे त्याच्यासाठीच नाही तर आपली रूढी परंपरा आहे जे पिढ्यानपिढ्यापासून चालत आली, त्यासाठी मी हे सगळं त्या परंपरा जपते म्हणायचं. जसा की व्हिडिओ बनवून छंद जोपासते तसा हा आपला छंद आहे म्हणून. आणि त्याला व्हिडिओ बघणारा म्हणजे तो नवरा जो होता माझा, तो दुसऱ्याचा झालाय, पण मी कोणाची दुसऱ्याची नाही, तरी बी सांगते मी की ते व्हिडिओ बघत असेल, त्याला वाटत असेल माझ्यासाठी हिनं करायली. तसं काहीच नाही, तुझ्यासाठी करावं म्हणून मी करत नाही. तर मी जे रूढी परंपरा आहे ते जपत आले. तरीही माझ्याकडे मंगळसूत्र वगैरे काहीच नाहीये, फक्त ऑनली वन ज्वेलरी आहे एवढंच. ती पण मला शूट वगैरे करायचे आहे संक्रांत. आणि कसं आहे, हेच वय आहे लिहून निसून घ्यायचं, आणि सणाच्या निमित्ताने तर आवर्जूनच माणूस आणते. मित्र आईला म्हणलं होतं काहीच न ग मला, आणि आमच्या दोघीचे वादावत पण झाले त्याच्यामध्ये. ते व्हिडिओ मी टाकला नाही तर परत एकदा टाकणार आहे. माझ्याकडनं टायटल चुकलं होतं त्यासाठी तो डिलीट केला आणि परत टाकणार आहे. तर आईनं मला म्हणजे केली हेल्प, आणि मी पण काही दोघींनी म्हणून असं सामान घेतलंय. तर मी कशी दिसायले सांगा, मला अजून हेअरस्टाईल करायची. आणि मी आज भोगी त्या दिवशी साऊथ इंडियन घागरा घेतला होता, आणि हे बघा संक्रांतीसाठी अशी साडी आणली मी काठपदर. पण ब्लाऊज आता कालच मी साडी आणली, कशी वाटते मला सांगा. आता माझा सावळा कलर आहे आणि ही पण पॅटर्न नवीनच आहे बर का. सूत तर एवढं छान आहे की एकदम अंगाला चिटकून बसतंय ह्याच, त्याच्यामुळे मला आवडली. पूर्ण प्लेन आणि काट आहेत ह्याला. तर ह्याचं ब्लाऊज आता माहित नाही एवढ्या लवकर टेलर काही शिवून देत नाहीत बघा. तर आता मी जस्ट आवरून जाणारच आहे ब्लाऊज शिवण्यासाठी. तर माझी संक्रांतीची साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी ज्वेलरी पण जे आहे, मी काय तुम्हाला माहिती माझी कंडिशन कशी आहे, एवढं काय तरी मी त्यातून एवढं सगळं म्हणजे हाऊस करते, तीच माझ्यासाठी खूप मोठं आहे. नवरा नसताना एवढं सगळं करणं कुणाचंही काम नाही, ते मी करते आणि मला ह्यातच आनंद आहे. तर नटून सवरून कोणाला दाखवायचं नाही, पण आपल्या शरीरासाठी शरीराला सजवायचे, नटवायचे, कारण सगळं काही संपणार आहे, फक्त आठवणी राहणार आहे. त्यासाठी आठवणींसाठी आणि आपल्या हाऊस म्हणून हे सगळं करायचे. तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कळवा. आणि मी माझ्या मुलीला सध्या काही कमी पडू देत नाही. तुम्हाला तर माहिती, काष्टा साडी, एवढं सारं मेकअप घेतलंय, कमीत कमी 2000चा मेकअप आहे एवढंच. हे मेकअप किट हे मी काही वापरत नाही, पण ते सगळं यासाठी आणलंय. पण आहे म्हणलं संक्रांत, त्यासाठी म्हणलं चला आपल्याला पण होईल. मग काल हॉस्टेलवर जाऊन आणलंय. हे बघा ब्लाऊज पीस असा आलाय ह्याचा, आणि हे पूर्ण असा वांगी कलर आहे ह्याचा, आणि मध्ये काळपट मिक्स आहे. गोऱ्या कलरला तर एवढी साडी छान दिसणार की लयच. आता मी काही गोरी नाही, काळी आहे. आणि असं तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा. पदराला गोंडे पण आहेत, हे बघा. कस काय कमेंट करा. पिऊ, लिपस्टिक वाटोळ करू नको बाळा, आपल्या वहिनीला लागणार आहे. कुठे ह्याचं टोपण? हा, तू कशाला काढली लिपस्टिक? काढ नको म्हणलं होतं की ग. कुठे टोपण? सर उड पर. हे बघा इकडे ह्यांचं चुडे बसवणं चालू आहे, बघू शकताय. झाले का चुडे बसवून? होईलेत. आवाज जरा मोठे निघत नाही का? किती दमानी बोलती, जसं काय कापाय देईल तर. मग किती दमानी बोलती या.
मला नाही का चुडे बसवायचे. पोरीनं टोपण आणले का ग बाहेर ते दिसलं का? बघा सासूनाचं कसं चाललंय. काय झालं पोळाला? तर बघा कसं चाललंय दोघींच. पोळायले पाहिजे असलं गॅसमुळे का 2 चुडे बसविलेत वाकडे तिकडे लय चरचर पोळायले. आता पाटल्या बसवायली आणि माझं डोकं इचरायचं राहिलंय म्हणून असा अवतार झालाय. तर जाऊ दे आता इथंच व्हिडिओ एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.